नमस्कार मंडळी, विश्वातील सर्व मंडळीला जय हरी विठ्ठल, जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम. आजचा विचार, आजचा विषय आहे विश्वास. या विषयावर हा विचार आहे. आजचा विषय आहे विश्वास. लगेचच सांगतो. विचार हा खूप छोटा शब्द आहे. तो वाचायला 1 सेकंद लागतो, विचार करायला 1 मिनिट लागतो, समजून घ्यायला 1 दिवस लागतो, पण तो सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य निघून जाते. आज विचार पुन्हा विचारून विचार हा पुन्हा पूर्णपणे वाचून दाखवतो. विश्वास हा खूप छोटा शब्द आहे. तो वाचायला 1 सेकंद लागतो, विचार करायला 1 मिनिट लागतो, समजून घ्यायला 1 दिवस लागतो, पण तो संपूर्ण सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्यच अकोले निघून जाते. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे संदर्भ स्पष्टीकरणामध्ये की पूर्ण आपलं आयुष्य हे निघून जाते, मात्र विश्वास संपादन करण्याकरता आपले आयुष्य संपून जाते. हेच यातून व्यक्त होते. म्हणून विश्वास हा कायमचा राहिला पाहिजे आणि तो दृढ ठेवला पाहिजे. हेच या विचारातून स्पष्ट करायचे आहे. कारण विश्वास ठाम असला पाहिजे आणि विश्वास एकदा का तुमचा पूर्ण असला पाहिजे, त्यात खोटेपणा आलाच नाही पाहिजे. भलाही तुमच्या एका खोट्या बोलण्याने एखादा माणसाचा जीव वाचत असेल तर जरूर वाचवा, मात्र खोटेपणा करू नका आणि खोट्याला साथ देऊ नका. साथ द्यायचीच असेल तर सत्याला साथ द्या. सत्य हे कधीच झुकणार नाही. भगवान की मंदिर में देर है लेकिन अंधेर नाही, हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणूनच सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे आयुष्य आपले खूप सुंदर आहे. त्याला सुंदर आणखीन बनवायचे असेल तर विचाराची कास धरा आणि महापुरुषांचे विचार आणि चरित्र वाचण्याचंही करा. असे वाचा की त्यातून चांगल्यात चांगला विचार घ्या, जेणेकरून आयुष्यात ते कामी पडेल. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि तुमच्या राजागिरी. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद.